तर माझ्या मते चार्ल्स चॅप्लिन, बरोबर, Absolutely. की चार्ल्स चॅप्लिनने आपल्याला अत्यंतिक अप्रतिम Yes. अशी कामं करून दाखवली. अतिशय सुंदर टायमिंग असलेला तो विनोदी करत होता ना काही. आणि ते पण वर्ल्ड वॉरच्या त्या काळात. अशा माणसाला एकही त्याला म्हणजे जीवन गौरव आपल्याकडे देतात तसं ऑस्कर आहे, बरोबर आहे, त्याच्या चित्रपटांना नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. आपल्याकडे बेस्ट ऍक्टर आणि सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका असं असतं, सर्वोत्कृष्ट गंभीर भूमिका असं असतं का रे? नाही. का नसतो? कारण विनोद करणारा माणूस हा कायम उथळ आहे अशीच एक समजूत आपण करून घेतली. अरे आम्हाला कितीतरी लोक सांगतात ए कॉमेडी बिमेडी करतो, हसवतो ना, तेवढं कर, विचारवंत व्हायची गरज नाही तुम्हाला. तर मी म्हणलं की बरं बाबा तू भारी दिसतोस कोणीतरी. तर मला सारखं असं वाटतं की तू जरा सांगशील का, हे जो कोणी समजा म्हणतो आहे तर तू जरा सांगशील का की तू आतापर्यंत किती जणांना हसवलंय? हसवणी ही काय फार छोटी गोष्ट वाटते तेच नाही, इम्पॉसिबल, सगळ्यात अवघड गोष्ट आहे. मात्र जगात लोकांना दुःखी करण्यापेक्षा आपण आनंदी हसवतो हे फार मोठं नाहीये का? आणि हे लोक जेव्हा विनोद करायला जातात तेव्हा केविलवाणे दिसतात आणि मग त्यांना असं वाटतं की जे आपल्याला येत नाही ते वाईट आहे. पण मी निर्भयपणे हसलो आणि त्यांनी मला छान हसवलं असंही आनंदाने स्वीकारणारी जी मंडळी आहे ते आपले. टीका करायला लागतंय काय?